अखेर सुट्टी मिळालेली आहे. आता पुढचं काय असणार आहे नेमकं? पुढचं मी न्यायासाठी तर लढतच राहणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी 1 महिन्याचा तर सरांना टाईम दिलेला आहे की 1 महिन्यात जर नाही आरोपी अटक केले तर आम्ही अजून SP सरांना येऊन भेटू. पुन्हा आम्ही रस्ता रोको आंदोलन बी करतात. आमचे जन आंदोलन असेच राहणार आहेत आणि आम्ही न्यायासाठी लढतच राहणार आहोत. आम्हाला लढत राहण्यापेक्षा SP सरांनी तात्काळ आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची SP सरांकडे अपेक्षा आहे. 8 अधिकारी बदललेत, 8 वेळेस तपास बदलण्यात आला तरी देखील यश मिळत नाही. कुठं म्हणजे काय होतं हे सगळं? आता ते अधिकारी बदलत आहेत. सानप सरांचे CDR काढले तर सगळंच निष्पन्न होणार आहे. अधिकारी बदलायची बी गरज नाही. आता तपास BLCBकडे देत आहेत. त्यांच्या पद्धतीनं ते तपास करत आहेत. आम्हाला काय त्यांची प्रोसेस काय आहे ते करावं, पण आम्हाला आरोपी तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा. मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांसोबत नाही, मुख्यमंत्री साहेबांना एवढीच माझी काल जे विधान भवनात लक्षवेधी झाली आहे त्याबाबत एवढंच त्यांनी जे प्रश्नावली केली आहे त्यांना मुख्यमंत्री साहेबांना योग्य ते पर्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा. SP साहेबांना सांगून आमच्या परिवाराला आणि मला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आला, मात्र वेगळी यंत्रणा याच्यात काय झाली पाहिजे अशी काही मागणी करणार आहात का तुम्ही? नाही, SP सर खुद लक्ष घालणार आहेत ना, मग त्यांच्यापेक्षा चांगला तपास कोण करणार आहे? SP सरांनी सांगितलं आहे की मी खुद तपास करणार आहे. फक्त मला हे पुढचं कठोर पाऊल उचलून एवढीच अपेक्षा आहे SP सरांकडून. मला एवढं माझा संयम बाहेर जाऊन की आरोपी अटक करण्यापर्यंत एवढीच SP सरांकडून अपेक्षा आहे. SP सरांनी तात्काळ आरोपी अटक करावून मला न्याय द्यावा. तुम्ही जो बंगल्यावरून फोन आल्याचा आरोप केला होता त्यावर आता अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले, त्याबाबतची काय माहिती पोलिसांना दिली आहे, काय विचारलं? आम्हाला बंगल्याहून फोन आला असे कॉन्स्टेबल एलमाटेच म्हणले होते तिथं चोरमुले सरांदेखत. म्हणूनच ते जेव्हापासून ऐकलं तेव्हापासून मी सानप सरांचे CDR मागत होते. सानप सरांचे CDR काढावे तर निष्पन्न होईल कुणाचा फोन आला काय झाला आणि SP सरांनी योग्य तपासणी करावी. तुम्ही जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांनाही आवाहन केलं की माझ्यासाठी उभं राहावं नाही असं? म्हणजे मी जरांगे पाटील जे आपले समाजसुधारक आहेत आणि लक्ष्मण हाके बी समाजसुधारकच आहेत, त्यांना बी मी आवाहन केलं आहे. आणि आमच्या इथले लोकप्रतिनिधी धनुभाऊ पंकजाताई यांना पण मी आवाहन केलं आहे की ताई तुम्ही बी समोर येऊन महादेव मुंडे केस प्रकरणात लक्ष द्या. सुप्रियाताई तर माझ्या बहिणीसारख्या पाठीमागे आहेत. सुरेश धसांना बी आहेत. आपले खासदार बजरंग बाप्पा बी रात्री भेट देऊन गेले. सगळे माझे भावासारखे माझ्या पाठीमागं आहेत. सगळ्यांना असं आंदोलन न करता SP सरांनी तात्काळ निर्णय घेऊन आरोपी अटक करावेत. कुणाची परेशानी होऊ नये हे बी SP सरांनी ध्यानात घेऊन पटकन आरोपींना अटक करावून आम्हाला न्याय द्यावा. 1 महिन्याचा वेळ मागितला तुम्ही, पण काय आहे पुढचं काय? पुढचा आता 1 महिनाभर वेळ मागितला आहे मी. नंतर तुमच्याद्वारे सांगेल की काय आमचं पुढचं वाटचाल आहे ते. तोवर तर आम्हाला SP सरांनी हा निर्णय घेण्याची पाळी येऊ नये आणि त्यांनी तात्काळ आरोपी अटक करावेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.